काही दिवसापूर्वी मी मराठी फिल्म पाहिली, देऊळ बंद 2. जबरदस्त फिल्म, सुपर हिट फिल्म, खूपच आवडली. फिल्म बघून झाल्यानंतर मी लगेचच डायरेक्टर प्रवीण तरडे यांना मेसेज केला आणि त्या मेसेजमध्ये मी लिहिलं, सर तुम्ही ऑस्कर लेवलची फिल्म बनवली आहे, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. मी त्याचे काही व्हिडिओज माझ्या इंस्टाग्रामच्या व्हॉट्सअपच्या स्टोरीलाच ठेवले. माझ्या आईवडिलांना फिल्म बघायला पाठवलं, काही मित्रांना कळवलं की आवर्जून फिल्म बघायला जावा. आणि मी आज प्रवीण तरडे सरांचा एक व्हिडिओ पाहिला. ते म्हणतात की मी फिल्मच्या प्रमोशनसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, सगळीकडे फिरतोय. प्रेक्षक प्रचंड मनापासून फिल्म बघतायत, त्यांना खूप फिल्म आवडते, फिल्मचं कलेक्शन खूप चांगलं होत चाललेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा उल्लेख केलेला आहे की मी फिल्मचं प्रॉफिट हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी मी खर्च करणार आहे. आणि त्यांनी त्यातून एक दुःख व्यक्त केलं की माझ्या फिल्मला मराठी इंडस्ट्रीतील कुणीच सपोर्ट करत नाही, कुणी फेमस ऍक्टर व्हिडिओ टाकत नाही इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, कुणी फिल्म बद्दल काही बोलत नाही. मीच आणि माझी टीम सगळीकडे प्रमोशनसाठी फिरतोय. तर त्याचं त्यांना कुठेतरी ते दुःख झालं. फिल्म बाजूला ठेवूयात, मराठी म्हणून एक बाजूला ठेवूयात, एक विचार करूयात की आपल्या बाजूचा किंवा आपल्या भारत देशातील एक नागरिक, एक मनुष्य, एक माणूस आयुष्यात काहीतरी करतोय, काहीतरी मिळवतोय, त्याला त्याच्या कामाचं यश आलेलं आहे, याची प्रशंसा नक्कीच झाली पाहिजे, याची स्तुती नक्कीच झाली पाहिजे. त्यामुळं नक्कीच काही दिग्गजांनी त्याच्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. कारण आपली एक शब्बासकी, आपली एक स्तुती त्या व्यक्तीला खूप काही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तुमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांना सपोर्ट करा, जे त्यांच्या स्वप्नांवर काम करतायत, त्यांना कुठेतरी यश आलंय, त्यांना सपोर्ट करा, त्यांना शब्बासकी द्या. तुमची शब्बासकी त्याला खूप काही प्रेरणा देऊन जाईल. प्रवीण तरडे सर, मनापासून शुभेच्छा. गुड लक टू यू ऑल. चक दे, गुड लक.